नमस्कार. जीवनरेखा ॲनालिटिकल सर्व्हिसेस तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत. मी डॉक्टर मुकुंद सबनीस आणि माझ्यासोबत डॉक्टर श्रीराम सावरीकर. आज आपण थोडंसं अनलर्निंग करणार आहोत. खरं म्हणलं तर प्रत्येकजण आपण रोजच आहाराचं सेवन करतो, आपण जेवण करत असतो, पण तरी पण आपल्या जेवणाच्या ज्या पद्धती आहेत हे सातत्याने आपल्या चुकत असतात. आणि या पद्धती जर आपण करेक्ट केल्या, या पद्धतींना आपण योग्य रीतीनं अवलंबन केलं तर बऱ्या अंशी आपण होणारे जे काही आजार आहेत आपण टाळू शकतो. त्यामुळे आहाराचं नुसतं नियंत्रण करून चालत नाही, तर त्याची ती एक घ्यायची योग्य पद्धत आहे आणि त्या योग्य पद्धतीमध्ये जर तो आहार घेतला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो की आहार जेव्हा आपण घेतो तर तो आहार प्रकृती परत्वे काही वेगळा असतो का, किंवा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगळा आहार असतो का, सगळ्यांसाठी तो सारखाच असतो? काय आहे की कोणत्याही गोष्टीचे काही करण्याचे नियम असतात. बरोबर आहे. एक विधी म्हणतात त्याला. कोणतीही क्रिया करायची असेल ते एक विधीनुसार जर केली तर ती व्यवस्थितपणे होते. त्याला तुम्ही काय म्हणा, विधी म्हणा, सिस्टीम म्हणा, काय सिस्टमॅटिकली करायला पाहिजे, बरोबर. विधीप्रमाणे करायला पाहिजे. तसं आहार सेवनाचा सुद्धा एक विधी आहे. तो एक विधीप्रमाणे करायला, की व्यवस्थित सिस्टमॅटिकली ते करायला लागतं. आणि ह्या विधीबद्दल आयुर्वेदाने फार चांगलं वर्णन केलेलं आहे. ओके. ते म्हणतात की आहार विधी विशेष आयतनानीच नावाचा एक प्रकरण ओके. संहितेमध्ये आलेले फार सुंदर प्रकरण, की आहार घ्यावा कसा. ओके. तर ते प्रकृतीच्या अनुषंगाने तो आहार घ्यावा. त्याचे 8 असे त्याचे अंग आहेत म्हणूया आपण त्याला. आहार विधीचे 8 अंग आहेत. त्यापैकी सर्वात प्रकृती हा महत्त्वाचा अंग आहे आणि त्या प्रकृतीच्या अनुषंगाने बाकीच्या अंगांचा आपल्याला विचार करायला लागतो. हा प्रकृती, कर्ण, संयोग, राशी, देश, काल, उपयोग, संस्था, अशा प्रकारे हे 8 त्याचे पार्ट आहेत किंवा अंग आहेत असं आपल्याला काही म्हणता येत नाही. त्या प्रत्येक अंगाचं एक वेगळं महत्त्व आहे. ओके. ॲक्च्युली तेव्हा ह्या अंगाचा विचार करूनच आपल्याला आहाराचं सेवन करायला लागत असतं. आपण हे काही न करता व्यवहारामध्ये आपण आहार म्हणजे एक फार महत्त्वाची गोष्ट आहाराच्या बाबतीत सांगितलेली, खूप छान सांगितलेली आहे, की आहार घेताना चटकन काहीतरी एक उरकून टाकायचं अशा पद्धतीने करता कामा नये. पुष्कळ एक वर्किंग लंच नावाचा हल्ली कन्सेप्ट असतो. वर्किंग लंच नावाचा प्रकार खरं म्हणजे जागाच नाही आहे आरोग्याच्या दृष्टीकोनातून. वर्किंग लंच नावाचा प्रकार नाही. जेव्हा केव्हा तुम्ही आहार सेवन करता तो विधिवतच सेवन करायला पाहिजे. त्याच्या प्रत्येक अंगाचा विचार करून तो सेवन करायला पाहिजे. बरोबर. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात हे शक्य होत नाही आणि तेच बहुतेक नेहमी जर सारखं असं होत राहिलं तर तेच मूलभूत आजारांचं कारण असतं. बरोबर. तेव्हा हे प्रकृतीनुरूप करायला हवं आहे ॲक्च्युली. म्हणजे ज्या काही प्रकृती वर्णन केलेले आहेत, समजा वातज आहे, पित्तज आहे, किंवा त्याचं डॉमिनन्स आपण म्हणू, तर त्या डॉमिनन्सनुसार आपण आपल्या आहाराचं रेग्युलर सिलेक्शन करून त्याचप्रमाणे आहार घेणं आवश्यक आहे. केवळ तेवढंच नाही. आता ह्याच्यात प्रकृती म्हटलं ना, प्रकृती म्हणजे ह्याच्यामध्ये दोघांची प्रकृती घ्यायला, आहाराची पण आणि हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे आहाराची प्रकृती म्हणजे व्यक्तीची प्रकृती तर आहेच, पण आहाराची प्रकृती सुद्धा म्हणजे व्यक्तीच्या प्रकृतीच्या अनुषंगाने, किंबहुना व्यक्तीच्या प्रकृतीपेक्षा सुद्धा आहाराची प्रकृती जास्त महत्त्वाची. कारण असं आहे की व्यक्तीची प्रकृती ही जवळपास सारखी असते, ती काही फारशी बदलत नाही, एकदा ठरली की. पण त्या प्रकृतीला जाणवणारा आहार प्रत्येक वेळी बदलत राहतो ना, तेव्हा तो आहार आपल्या प्रकृतीवर आहे की नाही हे पाहणं फार महत्त्वाचं असतं. तेव्हा ह्या आहाराच्या प्रकृतीचा विचार आपण आज जास्त करून करूया. व्यक्तीच्या प्रकृतीचा आपण फार विचार आज आपण करणार नाही, कारण तो खूप मोठा विषय आहे. पण आहाराची प्रकृती सहजपणे पाहता येण्यासारखी आहे. बरोबर. आणि सर्वसामान्य प्रकृतीनुसार आपल्या आहाराची प्रकृती काय करावं, आहार सेवन करताना साधारणपणे काय करावं ह्याचा आपण आज विचार करूया. फार डिटेल्समध्ये आपल्याला व्यक्तीच्या प्रकृतीचा आपण विचार करणार नाही आहोत. पण आहाराची प्रकृती मला असं वाटतं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या आहारावर संस्कार आपण ज्या पद्धतीने करतो त्या संस्कारानुसार आहाराची प्रकृती बदलत असणार आहे. बिलकुल बदलते. म्हणजे आपण कसं, आता समजा साधा एक उदाहरण असं मला वाटतं की आपण भात, कुकरमध्ये शिजवलेला भात आणि भांड्यामध्ये शिजवलेला भात, त्याच्या या दोन्ही भाताच्या प्रकृतीमध्ये फरक निश्चित आहे. तर त्याबद्दल तुम्हाला अजून काय अगदी बरोबर आहे. काय आहे की इव्हन आहाराच्या प्रकृतीसंदर्भात बोलायचं झालं तर आहाराचे गुण म्हणूया आपण प्रकृती म्हणण्यापेक्षा सुद्धा, तर आहार कसा असावा, अन्न सेवन करताना ते कसं असावं,
जसं आता तू म्हणालास की बाबा ते की शिजवलेला भात, कुकरमध्ये शिजवला, साधा शिजवलेला, झाकण टाकून शिजवला, ह्या गोष्टी खूप डिटेल्स आहेत. डिटेल्स आहेत. हां. आपण त्या फार आत्ता विचार करता येणार नाही आपल्याला, पण एक सर्वसाधारणपणे आपण की शिजवलेला भात आणि नुसता भिजवून ठेवलेला भात याच्यामध्ये काय काय फरक आहे, फरक पडतो. बरोबर. त्याचं साधारणतः किती प्रमाणात तो घ्यावा. अशाबद्दल असं म्हणलं आहे की साधारणतः आपण व्यवहारामध्ये घेत असताना थंडगार भात घेतो आणि गरम गरम भात घेतो. गरम गरम सेवन करा असं आपण म्हणतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं, कुकरमध्ये ठेवलेला असतो, उरलेला भात आपण कुकरमध्ये ठेवतो, तो काढतो, पुन्हा गरम करतो आणि शिजवतो, तो घेतो. असं करावं का, हे घेणं कितपत योग्य आहे, हे सारखं सारखं करावं का. अर्थात आपलं काय असतं की अन्न टाकून देण्याची आपली वृत्ती नसते, बरोबर. अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे आपण असं करतो, उरलेलं अन्न आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ते परत गरम गरम खातो. करून खातो. असं करतो आपण, पण हे तुम्ही सारखं सारखं जर करत गेलात तर ते फार धोकादायक आहे. एखाद्या वेळी कधीतरी केलं तर काही हरकत नाही, त्या काही फारसं तुमचं, कारण तेवढं तुमचं शरीरामध्ये प्रतिकार क्षमता असते, बरोबर. तेवढं ते अन्याय ते शरीर सहन करतं. पण तो अन्याय तुम्ही सारखा सारखं करत राहाल तर कसं चालेल, नाही असं नाही ना चालणार. बरोबर. त्यामुळे म्हणून म्हटलेलं आहे की अन्नाच्या बाबतीमध्ये उष्णम अस्मियात, स्निग्धम अस्मियात, आहार हा किंवा अन्न हे उष्ण असलं पाहिजे. पण त्याआधी सर मला असं वाटतं की आपण जेव्हा परत आपण जर या विषयाकडे आलो की आहारवर जो संस्कार आहे तो संस्कार अति अग्नी वापरून केलेला आहार किंवा हाय फ्लेमवर तयार केलेला आहार, लो फ्लेमवर तयार केलेला आहार, आता बऱ्यापैकी अंशी लो फ्लेम फूड हे जास्त प्रमोट होते आणि कारण त्याच्यामध्ये जास्त ऑक्सिडेशन होत नाही, त्यातले न्यूट्रिएंट्स जास्त खराब होत नाहीत. तर याबद्दल आयुर्वेदाने काय म्हणलेलं आहे? बिलकुल बरोबर आहे. काय आहे की आहाराचा संस्कार करताना सुद्धा ह्या गोष्टीवर काय आहे, मंद अग्नी असा एक कन्सेप्ट आहे. मंद अग्नी, मध्यम अग्नी आणि तीव्र अग्नी. हा म्हणजे मी बाहेरच्या अग्नीवर बोलतोय, अग्निसंस्काराबद्दल बोलतोय की मंद अग्नीवर शिजवलेलं अन्न हे केव्हाही चांगलं असतं. बरोबर आहे. इव्हन असं पूर्वीच्या काळी काय होतं, इव्हन दूध सुद्धा तापवायचे ना, ते मंद आचेवर तापवायचे आणि ते हळूहळू तापवायचे, मग त्यावर दाट साय यायची घरातली आणि ते काढायचे, असं असायचं. मंद अग्नी भराभरा तापवले, कुठलाही स्वयंपाक हा मंद अग्नीवर करणं अपेक्षित असतं, तोच चांगला होतो. नाही तर काय होतं, जास्त अग्नी तीव्र असं की तो जळतं बऱ्याच वेळेला. बरोबर, साधी गोष्ट आहे ना. किंवा त्यातले जे काही न्यूट्रिएंट्स पोषक अंश खराब होतात, अर्थात ते खराब होतात. ह्या गोष्टी अगदी म्हणजे कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत की फार तीव्र अग्नी. म्हणूनच तुम्ही ह्याच्यामध्ये करता पहा, हल्ली वापरतात वापरतात की ते करत असताना मायक्रोवेव्ह वगैरे वापरतात की नाही, ते मायक्रोवेव्हमध्ये आहार ते झटकन गरम होतं, आतनं गरम होतं ते बाहेर. बरोबर. आणि मग ते असं ते डिस्टॉर्ट होतात. बरोबर. आणि मग ते डिस्टॉर्टेड फूड हे आपलं शरीर आपलं ओळखू शकत नाही आणि मग त्याचे दुष्परिणाम होतात. तेव्हा हे संस्काराच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणून करण जो प्रकार आहे, प्रकृती करण म्हणजे संस्कार. म्हणजे तुम्ही कशा प्रकारचे संस्कार करता ह्यावर बरेचसे त्याचे गुणधर्म अवलंबून असतात. संस्कारामुळे जे खूप पचायला जड जे अन्न असतं ना, ते संस्कारामुळे लघु. बरोबर. काही संस्कार म्हणजे भिजत ठेवलेलं अन्न गुरु होतं, म्हणजे पचायला जड होतं. तेच तुम्ही नुसतं भाजून घेतलं समजा तुम्ही, तर ते लघु. म्हणजे आहाराची जी प्रकृती आहे ही संस्कारावर खूप काही डिपेंडंट आहे. त्यामुळे कसा संस्कार करतो आम्ही, आहार कसा तयार करतो, कुठल्या युटेन्सिल्समध्ये किंवा कुठले इन्स्ट्रुमेंट्स वापरून आपण ते तयार करतो, हे खूप महत्त्वाचं आहे. सर मला असं वाटतं की जसं संस्कार महत्त्वाचा आहे आहाराच्या प्रकृतीच्या बाबतीत, त्याचप्रमाणे त्याचा संयोग सुद्धा महत्त्वाचा असावा. की आहार म्हणजे आहार आपण कसा खातो, की कशासोबत काय खायचं एकाच जेवणामध्ये. बरोबर आहे. आणि त्याच्यानुसार सुद्धा त्या आहाराची प्रकृती ठरत असावी आणि त्या आहाराच्या प्रकृतीनुसार त्याचा आरोग्यावर आपल्या परिणाम होत असावा. तर त्याबद्दल तुम्हाला कुठले उदाहरणं, जे काही कॉमन उदाहरण आहेत जे वापरले जातात, तर त्याबद्दल कुठले उदाहरणं तुम्ही? अगदी ह्याचा जो हे आहे ना, विचार आहे ना, तो विरुद्ध द्रव्य या संदर्भाने हा विचारलेला आहे की एकमेकांना नॉन कम्पॅटेबल फूड एकत्र घेतले बरोबर तर त्याचे दुष्परिणाम होत असतात. त्याच्यापासून आपण असं म्हणूया, एक्झॅक्टली लगेच ताबडतोब नाही, पण सातत्यानं जर तुम्ही ते करत राहाल तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. कोणतीही गोष्ट सातत्याने केली की प्रॉब्लेम होतच नव्हतो. बरोबर. तर म्हणून असे विरुद्ध, फॉर एक्झाम्पल की बाबा फळं आणि दूध एकत्र करून शिकरण म्हणून एक प्रकार आपण घेतो की केळी आणि दुधामध्ये मिक्स करून घेणं. बरोबर. दूध आणि फळं एकत्र घेणं, विशेषतः आंबट फळं एकत्र घेणं, फ्रूट सॅलड आपण करतो की दुधामध्ये ते मिसळून घेणं, हे चुकीचं आहे. हा विरुद्ध आहार आहे, हा संयोग चांगला नाहीये.
किंवा मांसाहार करतं, मांसाचं जे आपण ते ताकामध्ये किंवा दुधासोबत दुधाचं मांसाहार करणं हे विरुद्ध आहे. बरोबर. विशेषतः मासे आणि दूध एकत्र घेणं हे विरुद्ध अन्न आहे. तेव्हा असे बरेचसे व्यवहारामध्ये लोकांचे बरेच असे करत असतात, हे विरुद्ध अन्न हे सेवन करू नये. मला असं वाटतं सर, आत्ताच्या काळामध्ये जर आपण असा विचार केला तर चहामध्ये दूध टाकणं सुद्धा विरुद्ध आहार असू शकतो, कॉफीमध्ये दूध टाकणं सुद्धा विरुद्ध असू शकतं. त्यामुळे अशा प्रकारचे ग्रंथांमध्ये तर खूप मोठी लिस्ट दिलेली आहे की हे विरुद्ध आहे. पण आजच्या काळामध्ये काय विरुद्ध आहे लोकांसाठी, असं तुम्हाला काय सांगायचं लोकांना, किंवा आजच्या काळातलं हे विरुद्ध आपण टाळलं पाहिजे? काय आहे माहिती का, की विशेषतः की तुम्ही विरुद्ध हा जो कन्सेप्ट आहे ना, हा नुसता दोन द्रव्य एकत्र करून संस्कारांमध्ये पण येतो. संस्कार विरुद्ध, काल विरुद्ध, संयोग विरुद्ध, प्रकृती विरुद्ध, असे विरुद्धाचे नॉन कॉम्पिटिटिव्ह पुष्कळ प्रकारचे आहेत. बरोबर आहे. काल विरुद्ध म्हणजे योग्य काळी न घेणं, रात्री बेरात्री जेवण करणं. आता बरेच लोक काय करतात की उशिरा रात्री बेरात्री जेवण करत असतात. झालंय काय माहिती का हल्ली, की पूर्वी कसं होतं की उजेड जो आहे, लाईट जो आहे, हा एक विशिष्ट काळापर्यंत असायचा. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा शोध लावण्यापूर्वीची आपली जीवन पद्धती आणि त्याच्यानंतर जीवन पद्धती खूप, कारण इलेक्ट्रिसिटी शोधामुळे झालं काय की रात्रीचा दिवस झाला. त्यामुळे आमच्या कामाच्या वेळावर नियंत्रणच राहिलं नाही. आणि मग कामाच्या वेळा बदलल्या, तशी म्हणजे जीवन पद्धती बदलली, खाण्याच्या वेळा बदलल्या. म्हणजे पूर्वी सूर्यास्तावर्षीच्या लवकर जेवून घ्या, सूर्यास्तापूर्वी जेवण करून घ्या, लवकर झोपण्यापूर्वी 1-2 तास झोपण्याची वेळच म्हणजे 8-8:30ला झोपायचे लोक, सकाळी लवकर उठत असत. त्यामुळे जेवणात 2 तासापूर्वी अगोदर जेवण व्हायचं, सूर्यास्तापूर्वी जेवण व्हायचं. पण आता तुम्ही कामावरच परत येतात सूर्यास्ताच्या नंतर जवळपास, त्यामुळे जेवण साहजिकच तुमचं नंतर होतं ना, कारण लाईट्स असतात. त्यामुळे लाईटच्या उजेडामध्ये तुमचं काम चालू असतं. त्यामुळे हे सगळं घड्याळ आमचं बदललेलं आहे. अर्थात त्या बदललेल्या घड्याळाला माणसाचं प्रकृती अशी की ती अडॉप्ट करते. त्याला ओकसात्म्य असं म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे ते आलेल्या परिस्थितीची अडॉप्ट करत असते, पण त्याला सुद्धा एक मर्यादा आहे. त्यालाही एक मर्यादा आहे. त्या ओकसात्म्याला सुद्धा मर्यादा आहे. तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची ओकसात्मक नाही होणार ना, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक असतं ते. तसं एकदा वेळ तुमची ऍडजस्ट झाली की बाबा ठीक आहे, तुम्ही हुशार जेवलात, पण जेवल्यानंतर 2-2.5 तास तुम्ही खाऊन झोपू नका. किंवा भलतेच वेळी तुम्ही 12 वाजता, रात्री 12 आणि 1 वाजता जेवायला लागलात तर, आणि ते ते चालणार नाही ना तुम्हाला. आणि हे जेवण करत असताना आता विशेष करून आपल्याला हे कळत नाही की आपलं आहाराचं प्रमाण किंवा पोर्शन साईज, किंवा ज्याला आपण राशी म्हणतो, हे पोर्शन साईज किती असावं. प्रत्येकाला वाटतं की मी पोटभर जेवायचं, तर एक्झॅक्टली पोटभर जेवण संयुक्तिक आहे का, काही विशिष्ट प्रमाणात आपल्याला जेवण, म्हणजे आपली राशी किती असावी, आपलं पोर्शन साईज किती असावं. ह्याच्यावर एक गंमत आहे. राशीची 2 प्रकारच्या राशीचा विचार केला जातो. त्याच्यामध्ये एक विशिष्ट शब्द वापरला आहे की सर्वग्रह आणि परिग्रह. सर्वग्रह म्हणजे एकूण टोटल क्वांटिटी, ज्याला आज आम्ही कॅलरीज म्हणतो, की एकूण कॅलरीज तुम्ही किती घेता. बरोबर. इव्हन आधुनिक वैद्यकशास्त्र, आधुनिक विज्ञान सुद्धा, आहारशास्त्र ते असं म्हणतात की तुम्ही तुमची जे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स ह्यांच्या प्रत्येकापासून पोर्शन साईज किती असायला पाहिजे, कुठल्या किती कॅलरीज कोणत्या ह्याच्यापासून मिळाव्यात हे ठरलेलं आहे. हे म्हणजे तेवढंच तुम्ही घ्या, त्यापेक्षा जास्त घ्या. आता हे कसं माहिती का, हे पुन्हा इंडिव्हिज्युअल डिपेंड आहे. तुमच्या शरीराची गरज काय, तुम्हाला कार्बोहायड्रेटची शरीराची अवस्था काय, त्यानुसार करेक्ट तुम्ही किती व्यायाम करता, तुमच्याकरता फॅटची रिक्वायरमेंट आहे का, प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे, ती किती तुमच्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे, कोणत्या प्रकारची, त्याप्रमाणे त्याची साईज तुम्हाला स्पोर्ट्स आहे. आयुर्वेदाने विचार करताना षड्रसात्मक म्हटलेलं आहे त्यांनी. आणि ह्याचाही की बाबा एक फार चांगली टर्म आयुर्वेदात वापरली गेलेली आहे धान्यांच्या बाबतीत. धान्यांचा विचार करत असताना एक शाली धान्य आणि कुधान्य नावाच्या मारली, कुधान्य विशेष सुष्टाने वापरली. बरोबर. कुधान्य याचा अर्थ त्याला आपण असं म्हणतो, विशेषतः हे जे मिलेट्सचा समावेश सगळा. ऍक्च्युली चांगल्या शाली धान्य म्हणजे तांदूळ हे शाली धान्य सर्वात उत्तम अशा प्रकारचं धान्य समजलं जायचं. पूर्वी तांदूळ जास्त प्रमाणात. बरोबर. हल्ली सुद्धा तुम्ही बघाल तर सर्वात जास्त जे धान्याच्या प्रकारे सिरियल्स ज्याला म्हणतात, त्या सिरियल्स ग्रेन्स मध्ये तांदूळ हे सर्वात जास्त वापरलं जाणारं अन्न जगामध्ये तुम्ही विचार केलात तर ते, आणि ते योग्यही आहे. मग बाकी जे गहू येतो त्याच्या, किंवा ज्वारी असेल, गहू आहे, बाजरी, हे नंतर येतात. बरोबर. मुख्यतः तांदूळ हे सर्व जगभरामधलं प्रमुख मुख्य अन्न जे आहे, आणि ते योग्यच आहे. बाकीचे सगळे कुधान्य वर्गामध्ये मोडतात. कुधान्य वर्गाचं कारण त्याच्यामध्ये अँटीन्यूट्रिएंट्सचं प्रमाण जास्त आहे. बरोबर.
आता हे अँटीन्यूट्रिएंट्स ही फार अँटीन्यूट्रिएंटची संकल्पना फार महत्त्वाची आहे, की काही विशेषतः ज्यांचं जे पूर्णतः निरोगी नाही आहेत, फॉर एक्झाम्पल ज्यांना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत, अतिपोषित अतिपोषित जे आहेत, त्यांना हे धान्य वापरावे लागतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये अँटीन्यूट्रिएंट्स म्हणजे रिस्ट्रिक्टेड न्यूट्रिशन थोडक्यात म्हणूया बरोबर. आपण. अँटीन्यूट्रिएंटचा उपयोग न्यूट्रिशन होतं त्याच्यामध्ये, फार वैज्ञानिक भाषेत पाहून जाऊया. पण की त्याला एक असा प्रकार आहे की ते बाबा संतर्पण आहे पण मर्यादित आहे. ते मर्यादित प्रमाणामध्ये पोषणाला मर्यादेमध्ये ठेवताय, विशिष्ट मर्यादेमध्ये असे हे सगळे धान्य आहेत. म्हणून ह्या मिलेट्सचा उपयोग केला जातो. तेव्हा त्याचा विचार आपल्याला करायला त्याचा लागतो. पण पोर्शन साईज, त्याचा पोर्शन साईज एक्झॅक्टली त्याचा पण पोर्शन साईज एक विशिष्ट ठरलेला आहे आणि तो पोर्शन साईज आपण कंट्रोल करणं. हो, पोर्शन साईज टोटल तुम्ही सर्व ग्रहाचा विचार केला तर असं म्हटलं जातं की अर्ध पोटी राहिलं पाहिजे खरं म्हणजे तुमचं विशेषतः आहाराचे तुम्ही जर विचार काही म्हणजे की घन अन्न किंवा सॉलिड फूड आणि लिक्विड फूड आणि बाकी असा विचार करा, तर पोटाच्या आकाराचा जर विचार करा ना, तर घन अन्न किंवा सॉलिड फूड हे अर्ध असावं आणि 1/4 जे आहे तुमचं लिक्विड फूड असावं, लिक्विड ठेवावं आणि 1/4 पार्ट रिकामा ठेवावा. म्हणून ते सावकाश जेव्हा आपण म्हणतो की अवकाशासहित जेव्हा म्हणजे थोडी जागा पोटामध्ये भरपूर असं पोट भरून असं सर्वसाधारण नेहमी जेवू नये, थोडी जागा ठेवली पाहिजे. सर्वसाधारणपणे तुमचं अन्न 2 तासामध्ये पचलं पाहिजे. बरोबर बरोबर. साधारणतः 1.5 ते 2 पद्धतीमध्ये म्हणजे 2 तासामध्ये तुमची ब्लड शुगर लेवल नॉर्मल यायला पाहिजे निरोगी माणसाची. इतपतच खावं. तुम्हाला ब्लोटिंग नको, थोडक्यात सांगायचं ब्लोटिंग नको व्हायला, पोट गच्च व्हायला नको, तुडुंब भरावर नको, सुस्ती नको यायला ताबडतोब. या सगळ्या गोष्टींवर आपण विचार करून ती पोर्शन साईज प्रत्येकाने आपली ठरली. तुमचं शरीर तुम्हाला जाणीव करून देतं ना, दोन्ही तुम्हाला जड वाटायला लागतं. जसं तुम्ही जेवण तुमचं पोट भरायला लागतं ना, तसं अंग तुमचं जड व्हायला लागतं. तेव्हा ती गुरुत्वाची किंवा जडपणाची जी फिलिंग आहे ती यायला सुरुवात की तुम्ही. अजून एक सर, एक खूप महत्वाचा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावतो की आता समजा आपण भारताचाच विचार केला किंवा जगाचा विचार केला, आता भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणार जे व्यक्ती राहतात ते कदाचित आंध्र प्रदेशमधून आले असतील आणि ते रोज फर्मेंटेड फूड खात असतील, तर त्यांनी जो देश या महाराष्ट्र देश आहे, तर इथं राहणाऱ्या लोकांनी रेग्युलर साऊथ इंडियन फूड किती खाणं अपेक्षित आहे, किंवा नॉर्थ इंडियामध्ये राहणाऱ्या लोकांनी रेग्युलर साऊथ इंडियन फूड किती खाणं आवश्यक आहे, किंवा जर आपण जगाचा विचार केला तर भारतामध्ये राहणाऱ्या लोकांनी इटालियन फूड, मेक्सिकन फूड, स्टँडर्ड अमेरिकन डाएट याचा आहारामध्ये कसा अंतर्भाव करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, किंवा आपलं जे काही स्टेपल फूड आहे त्याचाच आपण वापर करायला पाहिजे. नाही, ह्यात काय आहे माहिती का, की आता तुम्ही समजा आंध्रातला एकदा माणूस आहे, तसं जवळपास बालपण तारुण्य सगळं तिथं गेलेलं आहे, शिक्षण त्याचं तिथं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर नोकरी त्याला नॉर्थ इंडियामध्ये लागली. बरोबर. आता त्याचं म्हणजे मेजर जे काही जोपर्यंत त्याच्या आहाराच्या सवयी, लाईफस्टाईल त्याची जी सेट झाली ती ऑलरेडी त्या आंध्र प्रदेशात सेट झाली आहे. आता तो उत्तर प्रदेशात म्हणून गेल्याबरोबर लगेच त्याने पूर्णच्या पूर्ण उत्तर प्रदेशाचं अन्न सेवन करणं त्याला शक्य नाही, ते शरीर स्वीकारणार नाही. बरोबर. त्यामुळे त्याला त्याचे जे काही फूड आहे ते फूड त्याला ते कायम ठेवायला लागेल. बरोबर. वन्स इन अ व्हाईल कधीतरी नॉर्थ इंडियन त्यांनी फूड घेतलं तर गोष्ट वेगळी आहे, ते तो घेऊ शकतो. पण त्याने सडनली इकडचं फूड बंद करायचं, म्हणजे इडली सांबार वगैरे जे काही त्याला सूट झालेलं आहे ते बंद करायचं आणि त्वरित तरी नॉर्थ इंडियन काय पराठा आणि हे सेवन करायचं, तर ते त्याला साधनं होणार नाही. हळूहळू त्याला ते चेंज करायला गरज नाही आहे त्याला चेंज करण्याची. ओके, त्याला गरज नाही चेंज करायची. पण समजा नॉर्थ इंडियामध्ये गेल्यानंतर त्याची मुलं जन्मतील, अच्छा, त्या मुलांनी त्या मुलांना ते सूट होईल. बरोबर आहे, मुलांना ते सूट होईल अन्न, पण ह्याला नाही सूट होणार, ह्याला तो आणि मुलांना ती सवय लागेल ना की ते, म्हणजे याचा अर्थ तिथला सॉइल फ्लोरा आणि तुमचा गट फ्लोरा मॅच होणं आवश्यक आहे. आवश्यक, ते एकदम नाही चेंज होणार. बरोबर. इव्हन त्याला सुद्धा मॅच होईल, पण ते सुद्धा तितकं ते ऍक्सेप्ट करणार नाही शरीर लोक म्हणजे ठीक आहे, पण तरी सुद्धा त्याला आपलं जी पहिली लाईफस्टाईल आहे त्याला ती ठेवावी लागणार. म्हणून तुम्ही बघा, हे नंतर सेट झालेली लोक आहेत ना, त्यांची मुलं कदाचित बाकीचं फूड घेतात, पण हे नाही, आपली सुद्धा मुलं पाहणं. आपल्याला आज पास्ता किंवा इटालियन फूड आपण जर कधीतरी आपल्याला बरं वाटतं, पिझ्झा खाणं एखाद्या नियमितपणे आपण, पण नाही, पण आपली मुलं पाहतोय त्यांना ते हवं असतं, ते लाईक इट. मग त्यांनी घेणं अपेक्षित आहे की नाही घेणं अपेक्षित? त्यांनी सुद्धा खरं म्हणजे मर्यादित घ्यायला, एका मर्यादेमध्ये घ्यायला पाहिजे. पण त्यांची जी घेण्याची जी क्षमता आहे ती आपल्यापेक्षा निश्चितपणे जास्त असते. बरोबर, ती जास्त असते त्यांची, पण तरी सुद्धा ते सारखं घेणं, कारण शेवटी ते इटालियन फूड आहे, ते इटालियन लाईफस्टाईलला ते फ्लोरानी ते तयार. एक्झॅक्टली.
ते आपल्याला फारसं बरोबर, लागू होणार बरोबर, नाही ते. बरोबर. अर्थात आपण काय आहे की जरी आपण म्हटलं ना तरी भारतामध्ये केलेला पिझ्झा आणि इटालीमध्ये हो, तयार झालेला खूप पिझ्झा फरक आहे. याच्यामध्ये खूप फरक आहे. इतकंच काय, आपण नूडल्स तुमचे चायनीज फूड पण चायनामधलं एक्झॅक्टली चायनीज आणि इंडियन इंडियन चायनीज म्हणूया बरोबर, आपण, बरोबर, असं ते बरोबर. झालेलं त्या आहे. पद्धतीने. त्यामुळे ते आपण आपल्या पद्धतीने बदलून घेतलेलं असतं. पण बरोबर. तरी सुद्धा ते एका मर्यादेमध्ये ठीक आहे, सारखं सारखं तुमचं शरीर ते ऍक्सेप्ट आता या सगळ्या गोष्टींचा सर विचार जर केला तरी आपण बघितलं किंवा तुम्ही मर्यादित आहार खायला पाहिजे, तुम्ही तुमच्या आहाराची प्रकृती बघून तुम्ही खायला पाहिजे, पण तो केव्हाच सेवन करावा, त्याचा काल काय, की कुठल्या कालामध्ये तो सेवन करणं आवश्यक आहे आणि कुठल्या कालामध्ये आपण थोडंसं बघितलं त्या बाबतीत, किंवा रात्रीच्या वेळेस तुम्ही खायला नाही पाहिजे. पण एकंदरीत जेव्हा आपण त्याचा कालाचा विचार करतो तेव्हा आहाराचा काल का आहार सेवनाचा काल हा एक फार महत्वाचा भाग आहे. किंवा आहार, तो जो आहार आहे तो कधी हार्वेस्ट झालेला आहे आणि तो कधी सेवन झालेला आहे, तर या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं? नाही, काय आहे की हार्वेस्ट कधी झाला ह्याच्यावर आपला फारसा कंट्रोल नसतो. आपल्याला जे मार्केटमध्ये आहे ते आपण घेतो. अर्थात आता हल्ली काय झालेलं आहे की एक सर्वसाधारणचा नियम असा आहे की अकाल उत्पन्न झालेलं कुठलंही येस, ते आयुर्वेदाने अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे बाबा आंबे की न अनुवर्तनम. हिवाळ्यामध्ये आंबा निर्माण, हल्ली टेक्निक आहे त्यामुळे बरोबर. होतं, पण ते घेणं योग्य नाही. नाही. योग्य काळी त्याच्या ऋतूप्रमाणे तयार झालेलं जे काही अन्न आहे ते अकाल सेवन अकाल करायचं. आहार अकाल घेणं, अकाल आहार घेणं घेणं बरोबर नाही. बरोबर. पाकजातम असं हां, म्हटलं बरोबर, तरी बरोबर. ते तसं करू नये की म्हणून योग्य वेळ. पण रोजच्या आहारचा वेळा कोणत्या असतात याबाबत आपण थोडंसं जास्त बोलूया बरोबर. की त्याच्यावर आपलं नियंत्रण असतं. पण त्याच्याही कसं ते फार फार मोठं नियंत्रण असत नाही आपलं. काय होतं, शेवटी तुमचं नेहमीचं जे काही आयुष्य आहे त्या आयुष्याशी तुम्हाला ते मॅच करून घ्यायला लागतं. बरोबर. काळ असा आहार किंवा तुम्ही असं म्हणा की तुम्ही आता ऑफिसमध्ये काम करता आणि तुम्हाला माझा 11 वाजता जेवणाचा काळ आहे, मी सगळं काम बाजूला ठेवून माझं बरोबर. हे नाही होत शक्य, ते करणं शक्य नाही. म्हणजे तुम्ही नोकरी येऊ नका, मी घरी बसून तुमच्या जेवणाच्या वेळापळा असं म्हणते. तेव्हा आपल्याला आपल्या कामाच्या वेळेप्रमाणे आपल्याला त्या आहाराच्या वेळा वगैरे सांभाळायला लागतील. बरोबर. आणि त्या आपल्याला सूट होतात, त्याचा काही फारसा, कारण आपलं एकंदरीतच जीवन पद्धती जी काही आहे ना ती फार तर आपण 2 भागामध्ये विभागू शकतो की तुमचा शैक्षणिक जीवनातला काळ आणि तुमचा व्यावसायिक काळ. ह्या ढोबळमानाने आपल्याला असं करू शकतो, हे वेगळे असतात. व्यावसायिक काळ सुद्धा सर्वसाधारणपणे एकंदरीत पाहता 10 ते 5 हा सर्वसाधारणपणे, इव्हन व्यापारी सुद्धा तुम्ही त्याचा व्यापार 11 पासून सुरू होतो आणि तो 6 वाजेपर्यंत चालतो. आता काही व्यापाऱ्यांचं असं असतं की बाबा सकाळ संध्याकाळ जातं वगैरे, पण तरीसुद्धा त्यांच्या हातात त्यांचं असतं किंवा कधी जेवायचं वगैरे, डबे घेऊन जातात वगैरे करतात सगळे, जे त्यांना त्या वेळेपर्यंत सांभाळतात. पण ती सूट झालेली असते. त्यामुळे त्यावेळेप्रमाणे ते, आता उदाहरणार्थ तुम्ही जर ऑफिस गोअर तुम्ही पाहाल सर्वसाधारणपणे मोठ्या शहरामध्ये, बरं का, छोट्या शहरामध्ये लोक आपल्या जेवणासाठी घरी जातात, दॅट इज अ डिफरंट स्टोरी. बरोबर. पण सर्वसाधारण तुम्ही विचार केला, मोठ्या मोठ्या शहरामध्ये जर विचार केला तर ते काय करतात, डबे बरोबर घेऊन जातात. त्यांचा लंच आवर ठरलेला असतो. प्रत्येक ऑफिसमध्ये लंच आवर असतो की त्या लंच आवरमध्ये ते जेवण घेतात. कुठेही तुम्ही जा, म्हणजे साधारणतः ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असे सर्वसाधारण ढोबळमानाने आपलं हे बरोबर डिव्हिजन झालेलं आहे. आता अर्थात हे सुद्धा ते काय या वेळेच्यावर आपलं नियंत्रण, बरोबर आहे, पण ते वेळेवर आपलं नियंत्रण आहे. वेळ एकदा ती सूट झाली ती सूट होतो. ओ कसात आपण म्हणतो की तुमचं शरीर त्याला ऍडजस्ट करतं, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त काय खावं हे मात्र ठरवू शकतो. सर, पण ती जी तुम्ही आता म्हणली की डबे घेऊन, बरेचसे लोक डबे घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदाने एक अतिशय महत्वाचा एक घटक आहार सेवन करताना सांगितलं की उष्ण मशनियात, बरोबर, की तुम्ही गरम गरमच खायला पाहिजे. मग त्यावेळेस ही जी डब्बा संस्कृती आहे, ही डब्बा संस्कृतीचा उष्ण मशनियात हा नियम कसा तिथं फिट करता येईल आपल्याला? आता कसं माहिती का, एक महत्वाची गोष्ट तुला सांगतो की एक असं एक व्यवहारातली एक म्हण आहे की शास्त्रोक्त आहे, याच्यातलं भाग नाही पण त्याचं बरंच शास्त्र जवळ. ते असं म्हणतात की ब्रेकफास्ट लाईक ए किंग, बरोबर आहे, लंच लाईक ए वॉरियर अँड डिनर लाईक ए बेगर. अशी सर्वसाधारण पण वेस्टर्न हे स्टाईलमध्ये हे आहे. हे तशी बरोबर आहे तसं पाहायला गेलं तर. त्याचं कारण असं की लंच तुम्ही घरी नाही करत. अच्छा. आता वॉरियर, आता घोड्यावर तो फिरलेला असतो सगळीकडे ना, तो कुठे करणार, त्याला वेळच नसतो लंच घेण्याकरता. वर्किंग लंच हा जो कन्सेप्ट आलेला आहे ना तो ह्याच आलेला आहे. तर आपण वर्किंग लंच म्हणतो, वॉरियर म्हणजे आपण वर्किंग लंच असतो. त्या वर्किंग लंच तुम्ही हेवी नाही करू शकत ना. बरोबर आहे. वर्किंग लंच ह्याचा अर्थ असा की थोडं खा, थोडं फार. बरोबर.
जास्त तुम्ही अगदी भरपूर असं लंच खाल्लं का भरपूर खाल्लं की तुम्हाला रेस्ट घ्यायची वाटते सगळं, त्यामुळे भरपूर खायचं नसतं. ब्रेकफास्ट तुम्ही घरी करता त्यामुळे तुम्ही हेवी ब्रेकफास्ट करू शकता. हेवी ब्रेकफास्ट करू आणि गंमत अशी, ब्रेकफास्ट करून तुम्ही कामावर जाता, मुव्हमेंट करता आहात, त्यामुळे तुम्ही खाल्लेलं पचणार आहे तुमच्या वर्किंगमध्ये वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे ज्यांचं जीवनशैली खूप ऍक्टिव्ह आहे त्यांनी ब्रेकफास्ट हेवी करायला काही हरकत नाही. आणि लंच अगदी लंच अगदी थोडाफार तेवढ्या पुरतं आणि तो ब्रेकफास्ट स्किप केला तरी चालतो. खरं तर स्किप तुम्ही जर ब्रेकफास्ट जर व्यवस्थित जर घेतलेला असेल तर काय, कारण तुम्ही समजा ब्रेकफास्ट व्हायला 8:30-9ला ब्रेकफास्ट करा, 9 वाजता जो आपण 9 मॅक्झिमम 9ला ब्रेकफास्ट केला, तुम्ही कामावर जातात, कामावरून घरी यायला तुम्हाला 6:30-7 वाजता. 9 ते 7 समजा वेळ आहे. हा किती वेळ आहे? 9 तासाचा वेळ आहे, 9-10 तासाचा वेळ. बरोबर. 10 आवर फास्टिंग होतं ना तुमचं, चांगलं आहे ना ते, फार चांगलं आहे. बरोबर आहे. 10 आवर फास्टिंग इज गुड. आणि मग तुम्ही गेल्यानंतर थोडंसं खा जेवणापूर्वी. बरोबर आहे. हे जर तुम्ही केलं तर तुमचं आरोग्य, लंच स्किप करावा सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगतो. काही गरज नाही आहे लंच, म्हणजे लंच टाईममध्ये लंच करण्याची गरज. तुम्ही जर ब्रेकफास्ट व्यवस्थित तुम्हाला ब्रेकफास्ट गरम पण मिळेल. करेक्ट. आणि नाहीतरी की पहिलं अन्न खाल्ल्यानंतर जीर्ण झाल्याशिवाय पचल्याशिवाय दुसरं घेऊच नाही. बरोबर. आता तुम्ही 9 वाजता ब्रेकफास्ट करता, अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट. आता 9 वाजता तुम्ही ब्रेकफास्ट करता, साधारणतः असं म्हटलं जातं की जेवण खाल्लेलं पचायला 6 तास लागतात, म्हणजे पूर्ण पचायला 6 तास. 2 तासात 2-2.5 तासामध्ये शुगर जरी नॉर्मल आहे तरी पूर्ण पचन पूर्ण व्हायला, त्याचं डिस्ट्रीब्यूट व्हायला 6 तास लागतात मॅक्झिमम. 6 तास. बरोबर. 6 तासानंतर तुम्ही खाऊ शकता दुसरं. आता 9 म्हणजे 9 6 15 म्हणजे 3 वाजता तुम्ही खायला पाहिजे. 3 वाजता लंचावर असं 12:30 1 ते 2 असतात. बरोबर. 1 ते 2 म्हणजे 4 तासामध्ये तुम्ही दुसरं खाणार का? नाही. ते आरोग्याचे स्किप केलेलं कधी पण म्हणजे बहुतेक लोकांच्या आजाराचं मूळ कारण हे आहे की आधीचं न पचता ते पुन्हा दुसऱ्या वेळेस खातात. आणि हेवी ब्रेकफास्ट म्हणजे हेवी म्हणजे तोंड दाबून असं नाही, परत तेच आहे की 1/4 रिकामं ठेवून करा, अर्ध पोट खा आणि बिलकुल तुम्हाला व्यवस्थित सूड. हे काय शरीर ऍडजस्ट करतं या सगळ्या गोष्टींना. आणि बिलकुल अल्प, आपण म्हणतो ना की हितमाशनीयात. बरोबर आहे ना, जे हितकर तेच खा. दुसरं कसं काय म्हणलंय की अल्पभूक म्हटलेलं आहे, थोडंसंच खा. मितभूक हितभूक. बरोबर. हितभूक आणि मितभूक. मितभूक म्हणजे थोडं खा, कधी खाल तर थोडंसंच खा. हे जर नियम तुम्ही पाळलेत, हे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्ही हितकर खा, थोडंसंच खा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन लावून तन्मना भुंजित हा फार महत्त्वाचा प्रकार आहे. तन्मना भुंजित, आत्मानम अभिषेक असं म्हटलेलं आहे. ते म्हटले ना, एक आपलं संस्कृतमध्ये एक हे आहे की तुम्ही काय समजा, तुम्ही हे जेवण जे करता म्हणून समजा तुम्ही, हा तुम्ही जे आहे ते यज्ञकर्म समजा असं म्हटलेलं आहे. ते आत्मानम अभिषेक यज्ञकर्म समजा, जाणजे यज्ञकर्म. हो, दासबोधकरांनी म्हणलेलं, स्वामींनी म्हणलेलं की तुम्ही जेवण जे तुमचं यज्ञकर्म समजावून ते आत्मान अभिषेक करून जेव्हा, म्हणजे मग तुम्हाला ते पचेल चांगलं, तुमच्या आरोग्याला ते हितकर होईल. हे जर तुम्ही पाळलं तर मग बाकीच्या गोष्टी ह्या फार. सर, अजून एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे हा, की त्याच्यामध्ये आपल्याला स्निग्धम अश्नियात असं म्हटलेलं आहे की तुमचा आहार हा स्निग्ध आहे. आणि आजकाल आपण बघतो की जे पॅकेट संस्कृती आहे, ते पॅकेट संस्कृतीमध्ये अतिशय वृक्ष असं अन्न असतं आणि विशेषतः मुलं ही वृक्ष अन्नाचं सेवन खूप जास्त करतात आणि हे वृक्षान्न खूप जास्त ऑक्सिडाइज पण असतं. तर मग अशा वेळेस आपण स्निग्धम अश्नियात हा जो नियम आहे की तुमचा आहार हा स्निग्ध असावा, तर त्यामध्ये आपण कसं बसवणार? आता कसं आहे माहिती का की हे स्निग्धम अश्नियात याचा अर्थ असा, शेवटी अतिस्निग्ध नको वृक्ष पण मधल्या कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी फार. बरोबर. कोणताही अतियोग म्हणतात त्याला, हीनयोग, अतियोग आणि सम्यक, अशी 3 गोष्टी आहेत. आणि मिथ्यायोग. तर सम्यक योग असला पाहिजे, कोणती गोष्ट सम्यक स्निग्ध असावं. तर स्निग्ध असं कारण असं आहे की तुम्ही स्निग्ध घेतल्यानंतर ते अन्न व्यवस्थितपणे मिक्सअप होण्यासाठी ते कामाला येतं. आपल्याला माहिती ना की आपण जेव्हा घेतो, म्हणजे स्निग्ध अन्नाला स्निग्ध करण्याची प्रक्रिया तुमची जिभेपासून सुरू होते, तोंडापासून सुरू होते. तुम्ही ड्राय जर केलं तर तेवढा वेळ लागत, ते स्निग्ध होत नाही, ओलसर होत नाही तेवढं, आणि त्याचं पचन पण व्यवस्थित होत नाही. तुम्ही स्निग्ध असेल तर त्याला फार वेळ लागत नाही, ते स्निग्ध होतं, त्याचा बोलस चांगला तयार होतो आणि त्याचं ब्रेकअप चांगलं होतं, त्याचं पचनही चांगलं होतं. बरोबर. ते ड्राईड अन्नामध्ये तसं होत नाही, म्हणून ते वृक्ष असू नये. म्हणजे हे जे नियम आहेत आहाराचे, आहार सेवनाचे नियम आहेत, हे मला असं वाटतं की आपण परत त्याचं स्टडी करणं आवश्यक आहे आणि त्याचा पूर्ण
आयुष्यामध्ये नियमितपणे अंतर्भाव त्याचा करणं आवश्यक आहे, जेणेकरून फक्त आहार, त्यापेक्षा तो कसा सेवन करतो ह्याला पण खूप जास्त महत्त्व आहे. सर, खूप खूप छान माहिती सांगितली आणि अशाच माहितीसाठी आपण जीवनरेखा ॲनालिटिकल सर्व्हिसेसला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा हे व्हिडिओज. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.